राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान, महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट जलसंवर्धनाचा तर नवी मुंबईला सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जलसंवर्धन पुरस्कार। दिल्ली कार स्फोट प्रकरणी अटक केलेल्या जसर बिलाल वानीला 10 दिवसांची कोठडी, ईडीचे या प्रकरणी दिल्ली आणि काश्मीरात छापे। कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन अयोग्य, दहशतवादाविरोधात कारवाईचा अधिकार भारत कायम राबवेल। एससीओ परिषदेत जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका। कुख्यात नक्षलवादी मडावी हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांच्या चकमकीत खात्मा, नक्षलवाद मुक्तीच्या दिशेनं महत्त्वाचं यश। शेख हसीना यांना बांगलादेशमधल्या न्यायाधिकरणानं सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यालय आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनलकडून निषेध। COP30 परिषद धोरणांची अंमलबजावणी आणि आश्वासनांची पूर्तता करणारी ठरायला हवी। ब्राझीलमधल्या COP30 परिषदेत भारतानं मांडली भूमिका। औद्योगिक क्षेत्र आणि MSMEमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात राज्य शासन आणि युनिडो संस्थेत करार। आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताची मीनाक्षी हुडा अंतिम फेरीत, भारताच्या 9 मुष्टियोद्ध्यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक